देखो, हमेशा जागृत रहो। हमेशा जागृत रहने के लिए जागृती न्यूज को सब्सक्राइब करें। जय भारत, मी विशाल। जागृती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या सामाजिक घडामोडी। ताईंचा या ठिकाणी सभा होईल व कार्यक्रम संपेल। राहुल भाऊ पोकळे। लोकसभा निवडणूक 2019 याची रणधुमाळी माजलेली आहे। आज या ठिकाणी तुझ्या समोर मी उभा आहे तो शेतकरी कामगार पक्षाचा कोणता पदाधिकारी म्हणून उभा नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणता प्रचारक म्हणून उभा नाही, आणि फक्त सुप्रियाताईंना मत द्यायचं म्हणून देखील मी अजिबात उभा नाही। तर मी या ठिकाणी यासाठी उभा आहे की मला माझं पुढचं भविष्य सुरक्षित करायचं आहे म्हणून मी उभा आहे। सर्वसामान्यांचा एक कार्यकर्ता, एक साधा माणूस म्हणून उभा आहे। मला माझं पुढचं कुटुंब वाचवायचंय, मला माझा पुढचा व्यवसाय वाचवायचा आहे, मला माझी पुढची पिढी वाचवायची, यासाठी मी आज उभा आहे। आज एका मुलाला विचारते, बेटा फेकू क्या चल रहा है? तो मुलगा म्हणतं, मेरी बकरी ने अभी अंडा दिया है। अरे बकरी भी कभी अंडा देती है क्या? बकरी तो दूध देती है, बकरी कैसे अंडा दे सकती है? मेरे मुर्गे का नाम ही मैंने बकरी रखा है। असं झालंय। बारबारीचं नाव विकास ठेवलं, बारबारीला आम्ही विकास म्हणत गेलो आणि आमची बारबारी 5 वर्षी बघत गेलो। बकरीचं नाव, मुर्गीचं नाव बकरी ठेवलं, तसं बारबारीचं नाव विकास ठेवलं। विकास होतोय म्हणून सांगितलं, विकास अजून जन्माला आला नाही। या ठिकाणी आदिवासींनी खूप काही उहापोह केला, बेकारीवरती उहापोह केला। काही त्या दिवशी कौन्सिल हॉलच्या बाहेर काही इंजिनिअरिंगची मुलं आंदोलन करायला बसली होती। त्यांची मागणी अशी होती की आम्ही या ठिकाणी डिग्री होल्डर सिव्हिलची मुलं आहोत, आम्हाला प्रशासनाने त्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे। मी सहज विचारलं की किती मुलं एकूण पुण्यामध्ये असतील? ते एकट्या पुण्यामध्ये जवळजवळ 15,000 मुलं त्या ठिकाणी उपस्थित होती। ती सगळ्यांचे प्रतिनिधित्व करायला काही लोक त्या ठिकाणी बसली होती। 15,000 डिग्री होल्डर मुलं ज्यांना त्या ठिकाणी अजिबात नोकरी नव्हती। त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या आईला बापाला असं वाटतं की माझं पोरगं पुण्यामध्ये गेलंय, शिकलंय, सिव्हिल इंजिनियर झालंय, आता त्याला नोकरी लागल, आणि नोकरी लागली की आता आमचे काही चांगले दिवस येतील। पण त्याला ना नोकरी लागली आणि नोकरी नाही म्हणजे छोकरी नाही, सगळे आता वाऱ्यावरती आहेत। 15,000 मुलं एकट्या पुण्यामध्ये आहेत, जवळजवळ 25,000 मुलं एकट्या महाराष्ट्रामध्ये सिव्हिल इंजिनिअरची डिग्री घेतलेली मुलं आहेत। ज्या ठिकाणी डिग्री होल्डर मुलांना नोकऱ्या मिळल्या पाहिजे होत्या त्या ठिकाणी डिप्लोमाच्या लोकांना सुद्धा नोकऱ्या नाहीयेत, त्यांना पण नोकऱ्या नाहीत, ह्यांना पण नोकऱ्या नाहीयेत। या ठिकाणी सांगायचं एकच, प्रचंड बेरोजगारी आहे, तुमचे आमचे सगळे धंदे बसलेले आहेत। या ठिकाणी 2 दिवसापूर्वी 5,000 लोकांचा एक समूह माझ्याकडे आला, त्याचे काही लोक निवडक माझ्याकडे आले। त्यांचं म्हणणं असं होतं, त्या 5,000 लोकांचं म्हणणं काय होतं की आम्ही सगळेजण कर्जबाजारी झालेले आहोत, छोटे मोठे उद्योगपती आहोत, छोटे मोठे व्यवसाय आम्ही चालवतो। आम्ही काही लोक तुम्हाला भेटायला अशासाठी आलेलो आहोत की कर्ज इतकं आमच्या डोक्यावर वाढलंय, आम्ही ते फेडू शकत नाही, आमचे उद्योगधंदे चालत नाही। आता आम्ही काय करायचं? आमच्याच ग्रुपमधल्या 3 लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या। आम्ही कर्ज फेडू शकत नाही आणि सावकाराचं बोनस सुद्धा सहन करू शकत नाही, आम्ही जगायचं कसं? सांगायचं तात्पर्य इतकं, मोदीच्या राज्यामध्ये नोकऱ्या गेल्या, गायब झाल्या। नोटबंदीच्या काळामध्ये अत्यंत बेकार अवस्था आली। नोटबंदीनंतर जवळजवळ 4 कोटीच्या वर लोक बेकार झालेले आहेत। नोटबंदी आतापर्यंत सर्वात मोठा भ्रष्टाचार होता। नोटबंदीच्या काळामध्ये अतिशय भयावह घटना झाल्या। स्वतःच्या मुलीचे लग्न असताना लग्न तोंडावरती आलंय, अगदी उद्या आलंय, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही पैसे काढू शकलो नाहीत। त्या हाय खाऊन त्या ठिकाणी बापाने आत्महत्या केलेली आहे। अनेक लोकांनी त्या लाईन मध्ये उभं राहून जीव दिलाय। तुम्ही सगळे विसरला असाल, पण आम्ही विसरायला तयार अजिबात नाही। त्या लाईन मध्ये आमचेच पैसे घ्यायला चोरासारखं उभं राहायचं आणि तुम्ही त्या ठिकाणी आमच्या बोटाला शाई लावायचा की तुम्ही पैसे घेतले का खोटं बोलताय। अरे आमचेच पैसे तुम्ही आमच्या बोटाला शाई लावता। आता शाई लावायची वेळ आलेली आहे। ज्यांनी ज्यांनी आमच्या बोटावरती त्या काळात शाई लावली होती ना, आता त्यांची शाई आमच्या बोटावर लावून घ्यायची नाही। आता आघाडी सरकारची शाई आमच्या हातावर लावून घ्यायची, तेव्हा कुठे आम्हाला चांगले दिवस येतील। या नोटबंदीमध्ये सांगितलं होतं की आम्ही दहशतवादाचं कंबरडं मोडू, दहशतवाद उपटून काढू, परंतु सांगायचं या ठिकाणी आतापर्यंत मोदीच्या काळामध्ये जवळजवळ 450 जवानांच्या या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि जवळजवळ 176% अतिरेकी कारवाई वाढलेले आहेत आणि जवळजवळ 93% शहीद लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे। मोदी असे म्हणले होते नोटबंदी झालंय की त्या ठिकाणी दहशतवाद संपून जाईल, दहशतवाद संपलेला नाही। मग नोटबंदीचा फायदा काय झाला?
नोटबंदीमुळे काळा पैसा भारतामध्ये येईल. काळा पैसा तर भारतात आला नाही, परंतु लोक तोंड काळे करून भारताच्या बाहेर निघून गेली. ना काळा पैसा आला, ना दहशतवाद थांबला. मग नोटबंदीत झालं काय? नोटबंदी जीएसटीचा इतका प्रभावी तुमचा निर्णय होता, तर या येणाऱ्या प्रचारामध्ये तुम्ही नोटबंदी आणि जीएसटीचा मुद्दा का उचलत नाही? तो मुद्दा घेऊन तुम्ही का प्रचार करत नाही? तुम्ही पुन्हा रामाच्या हिंदुत्वाच्या विषयाला का हात घातला? जे मोदी अत्यंत तडफेने बोलत होते विकासावरती, ते मोदी आज सबसे त्यांचं तोंड काळवडलं दिसतंय. सबसे सगळ्या ठिकाणी त्यांची माघार घेतलेली दिसते. या ठिकाणी बेरोजगारीमधनं आमची सगळी जनता जात आहेत. याच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोर्चे फडणवीस सरकारच्या काळामध्ये झाले. 58 मोर्चे मराठ्यांचे निघाले. कोट्यावधी मराठे रस्त्यावरती आले. त्या ठिकाणी 42 लोकांचे मरण पत्करलं, 42 लोक शहीद झाले, अनेकांच्या अंगावर केसेस झाल्या, परंतु मराठ्यांना आरक्षण अजूनही दिलं नाही. ओबीसीचे मोर्चे झाले, एससीचे मोर्चे झाले, मुस्लिमांचे मोर्चे झाले, अंगणवाडी सेविकांचे मोर्चे झाले. अरे हे सरकार जर मराठ्यांचं असतं तर मराठ्यांनी मोर्चे का काढले? हे सरकारचं धनगरांचं होतं तर धनगरांनी मोर्चे का काढले? हे सरकारचं ओबीसीचं होतं तर ओबीसीने मोर्चे का काढले? आणि हे सरकारचं मुस्लिमांचं होतं तर मुस्लिमांनी मोर्चे का काढले? आणि सगळ्यांनी मोर्चे काढले. मग हे सरकार नक्की कुणाचं? हे सरकार आमचं आहे का? यावरती आम्हाला अतिशय विचार करायची वेळ आली आहे. या ठिकाणी कोणतेही प्रश्न मार्गी लागले नाहीत, ना शेतकऱ्यांचे ना आरक्षण मागणाऱ्या लोकांचे. शेतकऱ्यांनी सगळ्यात ज्वलंत आंदोलन याच काळात झाली. लाखोंचे लॉंग मार्च मोर्चे निघाले, परंतु कोणत्याही मोर्चांना समाधानकारक उत्तर मिळालं नाहीत. हाईट म्हणजे सांगाय सुद्धा लाज वाटते. दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिशय घाणेरडे आंदोलन केलं. त्यावेळेस ते सरकारचं डोळ्यावर असं वाटलं. लोकांनी शेतकऱ्यांनी स्वतःची विष्ट खाऊन निषेध व्यक्त केला, परंतु सरकारला काही झालं नाही. सगळ्यात जास्त आत्महत्या याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या झाल्या. कोणतेच प्रश्न मार्गी लागले नाहीत. त्या उपर काय? याच भारतामध्ये पुन्हा एकदा गांधींचा पुतळा तयार केला गेला आणि पुन्हा एकदा त्याला गोडसेच्या पिलाने पुन्हा गोळ्या घातल्या. अतिशय खतरनाक काम आहे सगळे. आणि याच भारतामध्ये जंतर मंतर या ठिकाणी भारताचं सर्वोच्च असं भारतीय संविधान जाळलं गेलं. याच भारतात आम्ही या ठिकाणी फक्त संविधान बदलायला आलं असं सांगितलं. संविधान बदलायची भाषा करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी या ठिकाणी जिवंत आहेत, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी संविधान बदलले जाणार नाही. राफेल घोटाळा अतिशय मोठा घोटाळा. बोफर्स घोटाळ्यावरून सत्ता गेली होती. राफेल त्याच्यापेक्षा प्रचंड मोठा घोटाळा होता. 126 विमानं घ्यायची ठरलं होतं. एका विमानाची किंमत 563 कोटी रुपये होती. 55% व्यवहार डन झाला होता. मग तो व्यवहार का मोडला? त्या व्यवहार मोडून 36 विमानं घ्यायचं ठरलं आणि एका विमानाची किंमत त्या आता 1660 कोटी रुपये ठरवली. मग एक विमान जे 563 कोटी रुपयाला पडत होतं, ते विमान 1660 कोटी रुपयापर्यंत कुणी लिहिलं? 126 125 विमानाची गरज असताना ती विमानं 36 पर्यंत कोणी नेली? याचा जाब आम्हाला विचारावा लागेल. आणि ज्या वेळेस जाब विचारायचे प्रयत्न झाले त्यावेळेस त्या वर्माका शर्मा नावाच्या त्या सीबीआयच्या आयुक्ताला बडतर्फ केलं, सक्तीच्या रजेवर पाठवलं. संसदेमध्ये ताईने या सगळ्या लोकांनी प्रश्न उपस्थित केला की समिती नेमली गेली पाहिजे. आज सगळ्यात कोणती समिती नेमली गेली नाही. अशा लोकांना राफेलचा करार केला गेला. जो अनिल अंबानी 42,000 कोटी रुपये कर्ज घेऊन अंगावर मिरवतोय, तो दिवाळखोर झालेला आहे. अशा कंपनीला त्या ठिकाणी त्यांच्या सहयोगी लोकांनी घेऊन त्या ठिकाणी राफेलचा करार पूर्ण केला. जी कंपनी राफेलचा करार झाल्यावरती 2 आठवड्यामध्ये निर्माण झाली अंबानीची. या पायी अत्यंत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला. आम्ही कुणी बोलायला अजिबात तयार नाही. तुमच्या बापाचा पैसा होता का तो? शेतकरी माझा बाप दिवसभर कष्ट करतो, मरमर मरतो, कामगार कंपनीत मरमर मरतो, आमचा जवान सीमेवरती रक्त सांडवतो. या सगळ्यांच्या घामातनं तुमच्या आमच्या कष्टांना पैसा उभा राहिलेला असताना या लोकांनी कुणालाही विश्वासात न घेता आमचे ते जाऊ देत. ना संरक्षण मंत्री, ना मंत्रालयाचे संरक्षण खात्याचे सचिव, ना कोणते त्या ठिकाणचे मिलिटरी फोर्स, कोणत्याही हवाई दलाचे प्रमुख कुणाला विचारात न घेता या ठिकाणी परस्पर फ्रान्समध्ये जाऊन व्यवहार पूर्ण केला. राफेल प्रकरण आम्हाला नीट समजून घ्यावं लागेल. हा घोटाळा आम्हाला लोकांपर्यंत समजून सांगावं लागेल. लोकांना आमच्या अजूनही माहित नाही, शहरी भागातल्या लोकांना समजत नाही. आम्हाला प्रत्येकाला 4-5 लोक पकडावी लागतील. मोदी का चांगलं नाही का वाईट आहे समजून सांगावं लागेल.
आणि आम्हाला जाणीवपूर्वक हा बदल घडून आणावा लागेल.